तर आज आपण बनवूया मिसळ थाळी। चला, एक कुकर घेतलं, त्यामध्ये मटकी धुवून टाकते, त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून कुकरला एक शिट्टी होईपर्यंत लावून दिला आणि शिट्टी होईपर्यंत कांदा आणि खोबरं मी कापून घेतलं आणि तोपर्यंत एक शिट्टी झाली आणि लगेच मी कांदा आणि खोबरं मस्त इथे असं भाजून घेतलं आणि खोबरं थोडंसं काळं होऊन द्यायचं, जास्त नाही। जास्त जर खोबरं काळं झालंच तर भाजी कडवट लागू शकते, त्यामुळे थोडं मीडियममध्ये भाजायचं असं। त्यानंतर मग इथे मी 3 पळ्यात तेल घेतलं। तेल थोडं जास्तच वापरायचं, कारण जिरे मोहरी तडतडली की लगेच आपण जे वाटण बनवलं आहे कांदा आणि खोबऱ्याचं ते वाटण लगेच टाकून घ्यायचं। तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं। त्यामध्ये लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि थोडीशी हळद टाकायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं परतून घ्यायचा। तेल सुटलं की लगेच त्यामध्ये आपली शिजवलेली मटकी टाकून द्यायची आणि लगेच गरम पाणी ऍड करा आणि मस्त उकळी फुटली की त्यामध्ये कोथिंबीर टाकली। मीठ टाकताना जरा थोडं प्रमाणात टाकायचं, कारण आपण अगोदर शिजायला टाकलेलं असतं। चला तर रेडी आहे आपली मिसळ थाळी। तुम्हीही घरी एकदा नक्कीच ट्राय करा। चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय।